नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे जयश्री भिसे फ्रेश चॅनल. नवा दिवस नवी सुरुवात. तर आजचा विषय आहे तर एक बोलायचं होतं की आपण एक जुनी सवय म्हणजे माझी तरी होती. अ, म्हणजे आपल्याला शाळेमध्ये वगैरे सांगायचे लहानपणी माझ्या की असं तुम्ही डायरी लिहित जा, दिवसभर काय झालं लाईफमध्ये किंवा एक हे. तर मी ती लिहायची. म्हणजे त्यावेळी डायरी हा प्रकार माहिती नव्हता, पण एक वही त्यासाठी केलेली असायची. आणि त्यावर मी म्हणजे जे काही दिवसभर घडेल ना, तर मी लिहायची. आणि खूप छान असं त्यावेळी सुचायचं किंवा आता काय होतं आपल्या म्हणजे ना लाईफमध्ये खूप हजार गोष्टी घडत असतात, पण बालपण एवढं सुंदर असतं की त्यावेळी फक्त तेवढ्याच गोष्टी माहिती असतात किंवा तेच करायचं असतं. त्यामुळं आपल्याला त्यावेळी खूप काही सुचायचं आणि एखाद्या प्रसंगाला एवढं सुंदर मी वेगळं रूप द्यायचे. कारण माझं एक म्हणणं असं असायचं की जे आपण लिखाण करतोय तर ते ना वाचताना सुद्धा आपल्या तो प्रसंग पूर्णतः डोळ्यासमोर आला पाहिजे. जसं पहा आपण असं मी खूप कथा, कादंबऱ्या वगैरे वाचलेत. तर ते वाचन फक्त असं नाही की डोळ्यासमोरून फक्त त्या ओळी गेल्या पाहिजेत, ते अक्षर गेली पाहिजे, नाही. तर ना तो क्षण किंवा ते आपण म्हणतो तो प्रसंग असेल, तर तो पूर्णतः आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे. आणि असं चित्र उभं राहिली पाहिजेत, असं वाचन असावं. तर आजचा विषय आहे वाचन. वाचनावर बोलायचं. तर त्या अनुषंगाने मी थोडं लेखनही करायचे त्यावेळी. थोड्या कविताही सुचायच्या. नंतर हे सगळं कमी होत गेलं, सगळ्या गोष्टी कमी होत गेल्या आणि म्हणतात ना, पण त्या आजही मला आठवतात आणि खरं म्हणजे मला एक असेच काका आता आमच्या ज्योतिषशास्त्रामध्ये काही बोलताना म्हणे एक तुम्ही चांगल्या लेखिका होताल वगैरे असं असं मला ते बोलले होते. मग कारण मला लिखाणाची आवड खूप कमी आहे. म्हणजे मला लिहायला आवडत नाही, पण मला वाचायला खूप आवडतं. तर मला असं वाटलं काका मी लिहायला मला बिलकुल आवडत नाही. लिखाण म्हणजे मला म्हणजे कंटाळा येतो लिखाणाचा, हात दुखून वगैरे. पण वाचनाची मला खूप आवड आहे. त्यांनी सांगितलं, की "तुम्ही वाचताना तर काहीतरी लिहिताल ना. जर तुम्ही वाचलंच नाही, तर तुम्हाला नॉलेज कुठून भेटणार आहे?" तर हे खरं आहे आणि मग आम्ही हसलो बस म्हणजे. तर खरं आहे जेवढं तुमचं वाचन असेल, तेवढं तुमच्याकडे ज्ञान असतं आणि त्या ज्ञानाचा वापर तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी करावा. तर हा विषय घेण्यामागचं याचं कारण आहे, हे पहा मी खूप दिवसांपासून ही श्रीमान योगी आणून ठेवली आणि खरं सांगते अभ्यासाची पुस्तकं असतील, कामं असतील, व्याप असतील, टेन्शन्स असतील, सगळ्या काही गोष्टींमध्ये मी ह्याचे काही पेजेस चालू केले वाचायला, पण त्यानंतर अक्षरशः आजपासून परतही ती मी वाचायला चालू करणार आहे आणि पूर्णतः वेळ मी आता वाचनाला, पुस्तकांना द्यायचं ठरवलेलं आहे. कारण काही गोष्टी अशा अधुऱ्या-अधुऱ्या राहीत गेलेल्या आहेत. आता ह्यामध्ये पण हा जो आहे वि. स. खांडेकरांचं हे एक पुस्तक माझ्याकडं, ह्यामध्ये पहा इथे मी पान दवडून ठेवलेलं असेल ते तिथंच आहे. कथा माझ्या पूर्ण माइंडमध्ये आहे. मी कुठपर्यंत वाचले, त्यामध्ये काय आहे, हे सगळं. कारण माझं वाचन असं असतं, की ज्यावेळी माझं मन असेल, त्यावेळी मी वाचन करत असते. आणि त्यामुळे आहे ना पूर्ण तुमचं माइंड मी ते सांगते, की तो प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर दिसला पाहिजे आणि तो पूर्णतः फिट राहिला पाहिजे. आजपर्यंतची जेवढी पुस्तके मी वाचली ना, तर खरं सांगते, खूप काही असं स्पर्शून, मनाला स्पर्शून गेलेली म्हणावं लागतील. तर अशी काही वाक्य, अशी काही अ, पुस्तकातली जी काही घटना होत्या त्या खरंच. तर हे पहा, इथे असं दुमडलेलं पान आहे, हे पहा. तर इथून एवढे पानं वाचायची माझी राहिलेली आहेत. आता हे खरंच सांगते, पूर्ण करायचं. मी प्रवासामध्ये पण घेऊन जाते. पण प्रवासामध्ये गेलं ना, तर मैत्रिणी वगैरे जर सोबत असतील, तर नक्कीच गप्पांमध्ये वेळ जातो. तुम्हाला सांगते ब्लॉगिंगमध्ये जातो, रील्समध्ये जातो आणि हे राहून जातं. आणि खरी आवड माझी ही आहे आणि ही माझी पुस्तकं आणि खूप म्हणजे पुस्तकांवरचं माझं प्रेम खूप खूप आहे आणि मला आवडतं. म्हणजे अ, खूप अशा कथा, कादंबऱ्या वगैरे असतील. खूप, 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 खूप असं खूप वाचन होतं.
आता कमी पडले आणि आता जेव्हा अभ्यासाची पण पुस्तकं आहेतच माझे ॲस्ट्रॉलॉजीचं वगैरे सगळ्या गोष्टी. तर ते एक विषय मला बोलायचंच आहे, की आत्ता जे काय आता पुढे आपण प्रारब्ध आणि भाग्यांकाचा तो जो एक आपण बोललेलो होतो, म्हणजे तो बनवलेला एक व्हिडिओ होता. त्याच्या पुढचेही व्हिडिओ येतील, नक्की येतील. कारण आता काही कारणास्तव मला ते देता आलं नाही, करता आले नाही. तर ठीक आहे, आता इथून पुढे मी ते ज्योतिषशास्त्राचे पुढचे भाग पूर्ण घेत राहणार आहे. कारण अशा पण गोष्टी झालेल्या आहेत, की त्यावरही मला प्रश्न विचारण्यात आले. ज्यावेळी ज्यांनी ते काय पाहिले, तर की मॅडम आम्हाला हे सांगा, हे सांगा, हे. तर त्यांना मी प्रॉमिस केलं होतं, की ह्याच्या पुढे पुढचे जे भाग येतील त्यावेळी तुमची उत्तर तुम्ही शोधा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही शोधू शकता. कारण मी जे बनवते ते तुमच्यासाठीच बनवते किंवा ज्यांना त्यामध्ये इंटरेस्ट आहे. असं नाही की मला कोणाला त्यामध्ये काय म्हणजे असं बंधन नाही आहे, की तुम्ही पहा, तुम्ही ते करा, असं नाही. कारण ह्यामध्ये कोणाला आवडतं, कोणाला नाही आवडत. प्रत्येकाची आवड-निवड वेगळी असते. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. प्रत्येकाची बुद्धी चालणारी वेगळी असते. तर अशा पद्धतीने तर हे वाचनावर आपण बोलतोय. तर खरंच खूप छान आणि खूप म्हणजे असं ना, तर असं आपण ह्या एजला येतो. आपण काही गोष्टींच्या ज्यावेळी आपण लहानपणी वाचायचो पुस्तक हेच खरे मित्र. वाचाल तर वाचाल आणि खरं आहे. तर ना, तुमच्या विचारांची श्रीमंती जर वाढवायची असेल तर नक्कीच पुस्तक हे खूप मोठे मित्र आहेत तुमचे. आणि सुंदर कुणाला म्हणजे असं नाही की वाचन असतं ते कोणतेही साहित्य असू द्या. म्हणजे आता ठीक आहे, मला भरपूर आत्मकथा वाचायला आवडतात. कथा, कादंबऱ्या, ऐतिहासिक खूप आवडतं. जसं की मृत्युंजय असेल. मृत्युंजय खूप सुंदर असं ते पुस्तक आहे आणि मी सांगते की तुम्ही नक्की वाचा. की जे काही कर्णने काही गोष्टी हे केलेल्या आहेत ना, भरपूर म्हणजे कर्णाच्या जीवनावर असं काही खूप छान असं ते लिखाण आहे. आणि ते कवचकुंडलांची एक कथा. तर खरं सांगते मला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या आणि तसंच काही चित्रपटही मी माझ्या लाईफमध्ये जेव्हा कधी पाहिले, जसं की एक मराठी होता ललित प्रभाकरचा आनंदी गोपाळ. ते आनंदीच्या आयुष्याविषयी मी कधी वाचलं नव्हतं. ना कधीच काही ह्या गोष्टी नव्हत्या झालेल्या आणि ती मी एक पोस्ट माझ्या एफ-बीवर पण टाकली होती. त्यावेळी Insta वगैरे काय मी नव्हतंच म्हणजे मी यूज करत आणि त्यावेळी मी ती पोस्ट केलेली होती, की मला खरंच त्या चित्रपटाच्या माध्यमातून कळलं, की आनंदीबाईंच्या विषयी डॉक्टर आनंदीबाई बोलावं लागेल. तर खरंच त्या किती महान आणि किती चांगलं त्यांचं कार्य होतं किंवा खूप काही त्यांचं जीवन मला त्या चित्रपटातून पाहायला मिळालं, तर खूप छान वाटलं आणि ते मला कुठेतरी विचार मांडायचे होते म्हणून मी ते एफ-बीवर माझ्या ती पोस्ट केली होती, की मला ते म्हणजे नाही लगेच विसरायचं नव्हतं. मला ती गोष्ट मांडायची होती. की हो, खरंच मी ह्या बाबतीत अज्ञानी होते. कारण कोणालाही जेव्हा आपण ह्या जीवनामध्ये जसे-जसे अनुभव घेत राहतो, जसं-जसं आपण काही शिकत राहतो, जसं आपलं वय वाढत जातं, जसे आपण मोठे होत जातो, सगळ्या गोष्टी अनुभवाने किंवा वाचनाने जीवनात येणाऱ्या प्रसंगातून आपण खूप काही शिकत जातो. असं कधीच होत नाही, की आपण सगळ्या गोष्टींमध्ये एक्सपर्ट आहे, सगळ्या गोष्टींमध्ये हुशार आहे, असं कधीही नसतं. येणारे प्रसंग आपल्या आयुष्यातले आपल्याला खूप काही देऊन जातात. आपली ही पुस्तकं असतील, तर त्यांच्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. खूप गोष्टी असतात. आपले आई-वडिलांपासून आपल्याला काही पाहायला मिळतं, शिकायला मिळतं. भरपूर काही गोष्टी कडून घेण्यासारख्या असतात. नक्कीच आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं असतं. त्यांच्याकडून तर आपण जग पाहिले, पण तरीसुद्धा भरपूर गोष्टी असतात. आपले मित्र-मैत्रिणी असतील, अजूनही आपले कोणते म्हणजे समाजाकडूनही खूप घेण्यासारखं आपल्याला मिळत राहतं. पण काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे आपल्यावर आहे. तर चांगल्या गोष्टी नेहमी आत्मसात कराव्यात आणि तर ना माझं एक आहे, की नक्कीच पुस्तकं वाचण्याला जरा महत्त्व द्या. आणि आता पुस्तकं असं वाटतं, की मोबाईलच्या काळामुळं आणि मी स्वतः सांगते माझा अनुभव, की मी हेच करते. मी खूप प्रवासामध्ये वगैरे घेऊन जाते, पण खरं सांगते माझ्या पुस्तकांना हात लावायला होत नाही आहे ना मला असं वाईट वाटतं, कधी-कधी वाईट वाटतं, की हीच मी होते का? जी मी पुस्तक हातात घेतलं, की एखादी कथा, कादंबरी असेल, की मी ती स्टार्ट केली, की संपेपर्यंत काहीच सुचायचं नाही. म्हणजे पूर्णपणे तेच असायचं आणि ते एक वय पण होतं, पण आता सगळ्या जबाबदाऱ्या असतील त्यातून ह्या गोष्टी नाही होत
तर मला असं वाटतं सगळ्यांनी वाचावं आणि हे जे आहे ना, तर ते खरंच खूप छान आहे. आणि पुस्तकं म्हणजे पुस्तकं असतात हो, खरंच सांगते. पुस्तकांसारखं मित्र जगात नाही आहे, खरं सांगते. खूप. आणि तुम्हालाही माहिती आहे मला झाडं लावण्याची एक आवड आहे आणि ही पुस्तकांची. अशा काही गोष्टी आहेत. असं खूप काही बोलण्यासारखं खूप आहे आणि सांगण्यासारखे काही गोष्टी आहेत. अजूनही खूप काही टॉपिक आहेत माझ्याकडे. वेळ कमी पडतोय, व्लॉग बनवायला एक वेळ कमी पडतोय आणि सांगायलाही वेळ कमी पडतोय. तर ठीक आहे, हा वाचनाचा एक विषय झाला, मुद्दा झाला. ह्यावरही एक आहे बोलायचं आहे. तर नक्कीच वाचन करा आणि चांगल्या विचारांचे एक कास पकडतो ना आपण म्हणतो तसं. तर खूप छान आहे. आणि मृत्युंजयविषयी जर बोलायचं झालं, मृत्युंजय अ, जे पुस्तक आहे त्याविषयी जर बोलायचं झालं तर असं म्हणतात की ज्याने कधी म्हणजे मृत्युंजय वाचला असेल त्याला कशाची भीती वाटत नाही. कारण मला सुद्धा असं सांगितलं होतं. ज्यावेळी मी खूप घाबरायचे, मी अंधाराला घाबरायचे, मी एकटेपणाला घाबरायचे, मी खूप खूप भित्री होते, खूप भित्री होते. पण खरं ना, जे म्हणजे मला माहिती नाही हे काय आहे, खरं खोटं आय डोंट नो. पण खरं सांगते, ज्यावेळी मी वाचलं, जे मला सांगण्यात आलं होतं, की नाही असं होतं, तर मी ते वाचलं आणि त्यानंतर खरोखर माझी भीती गेली. खरंच भीती गेली. आणि आजतागायत मी कोणाला भीत नाही, म्हणजे का कोणास ठाऊक. तर आहे आता हे सगळ्यांच्या बाबतीत लागू होईल हे मी नाही सांगू शकत. पण माझ्या बाबतीत तर घडलं होतं. जे मला सांगितलं होतं कोणीतरी, की "नाही तू मृत्युंजय वाच, बघ तुझी ही सगळी." नाही तर मी रात्रीसुद्धा ट्यूबलाईट, झिरो बल्ब लावून नाही, ट्यूबलाईट लावून झोपायची सवय होती. बल्कि ती मी आता अंधार करून झोपते आरामात. मला कुणाच्याही घरी गेले, मी नातेवाईकांच्या घरी गेले तरी मला ट्यूबलाईट लागायची. लाईट गेली तरी मला मोठा असा उजेड लागायचा. म्हणजे मेणबत्ती असेल, कंदील असेल, असं तो प्रकाश हवा असायचा आणि मग मी ते झोपायची. मग मी झोपल्यावर भले ते बंद करू द्या. आणि हे सांगण्यामागचं कारण असं आहे, की मी माझ्या 1-2 मैत्रिणींना सजेस्ट केले. कारण त्यांची सवय तशीच आहे, की त्यांना मोठी लाईट हवी असते, त्याच वेळी त्या झोपतात, असं आहे. तर ठीक आहे. तर हा एक आजचा मुद्दा होता. सांगण्यासारखं काही वाटलं, तर शेअर केलं. आणि ऑब्व्हियसली आता मी डायरी लिहीत नाही आणि वायटीसारखंच खूप सुंदर माध्यम माझ्यासमोर असल्यावर अ, मन मोकळं करायला किंवा विचार मांडायला छान वाटलं मला. चला, तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.